मंडळी, तुम्ही रोज सोशल मीडियावर अनेक सुंदर चेहरे बघता, ज्यांच्या आधात त्यांचं स्माईल सारं काही मोहक. पण म्हणतात ना, चेहऱ्यावर जाऊ नये तेच खरं. कारण ज्या मुलीला तुम्ही रील स्टार म्हणून फॉलो करत होता, जिच्या सौंदर्यावर हजारो लाईक्स देत होता, तीच मुलगी आज चक्क एका मोठ्या चोरीच्या रॅकेटमध्ये अडकली. ही गोष्ट आहे एका ग्लॅमरस आयुष्यातून थेट गुन्हेगारीच्या अंधारात ढकलल्या गेलेल्या एका रील स्टारची. अहिल्यानगर भागात राहणारी ही तरुणी, नाव कोमल काळे, दिसायला खरंच खूप देखणी. तिचे इंस्टाग्रामवरचे फॉलोअर्स 50,000च्या पुढे. रील्स बनवणं, लाईक्स आणि कमेंट्स मिळवणं हेच तिचं रोजचं आयुष्य होतं. बाहेरून पाहिलं तर सगळं काही परफेक्ट, आणि तिला बघून कोणालाही वाटलं नसतं की या चेहऱ्यामागे एक वेगळंच खतरनाक जग दडले. तिचा हा ग्लॅमरस चेहरा तिच्या वाईट कृत्यांचा एक मोठा आणि आकर्षक पडदा होता. पण हा ग्लॅमरसचा प्रवास तिला एका धोकादायक वळणावर घेऊन गेला. आजकाल अनेकांना कमी वेळेत, कमी श्रमात भरपूर पैसे कमवण्याची सवय लागते. मोठे शौक, महागड्या वस्तू आणि हाय फाय लाईफस्टाईल जगण्याची ओढ कोमल हळूहळू वाईट मार्गाकडे गेली. हातात पैसा खेळू लागला की गरजा वाढत जातात, आणि मग त्या गरजा पूर्ण करण्यासाठी माणूस काय करेल याचा नेमच नसतो. कोमलच्या बाबतीतही हेच घडलं. तिने शॉर्टकट निवडला, आणि तो शॉर्टकट होता चोरीचा. या गुन्हेगारीच्या प्रवासात तिला साथ मिळाली तिच्या प्रियकराची, सुजित राजेंद्र चौधर. सुजित आणि कोमल दोघे मिळून एक बंटी बबलीची जोडी बनली. त्यांचं हे प्रेम प्रकरण आता चोरीच्या क्राईम पार्टनरशिप मध्ये बदललं होतं. त्यांना फक्त पैसे हवे होते, आणि त्यासाठी त्यांनी निवडलं एक सोपं ठिकाण, बस स्थानक, जिथे लोकांची गर्दी असते, लोक घाईत असतात, आणि कोणाला काही कळायच्या आत आपलं काम फत्ते करून निसटता येतं. या जोडप्यानं बस स्थानकांवर चोरी करण्याचा सपाटा लावला होता. बसमध्ये चढणाऱ्या किंवा उतरणाऱ्या लोकांच्या बॅग, पर्स, दागिने आणि मोबाईल यावर त्यांची नजर असायची. दिसायला देखणी असलेली कोमल लोकांमध्ये सहज मिसळून जायची. तिच्यावर कोणाला संशय येत नव्हता, आणि हीच गोष्ट तिच्यासाठी प्लस पॉइंट ठरली. गर्दीचा फायदा घेऊन क्षणात हे दोघेही हात साफ करायचे आणि तिथूनच पसार व्हायचे. यामुळे अहिल्यानगर परिसरातील पोलीस स्टेशनमध्ये तक्रारींचा ढीग जमायला सुरुवात झाली. दिवसाढवळ्या बस स्थानकांवर चोरी होत होती, आणि कोण काय करतं याचा काहीच पत्ता लागत नव्हता. सोने, पैसे, महागडे मोबाईल या वस्तू चोरीला जात असल्यानं लोकांमध्ये मोठी धास्ती निर्माण झाली होती. पोलिसांसमोर हे एक मोठं आव्हान होतं. तक्रारी वाढतच होत्या, पण चोर मात्र अदृश्य होते. अखेरीस स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या पथकानं हे आव्हान स्वीकारलं. त्यांनी ठरवलं, आता हे चोर पकडायचेच. त्यांनी आपले जाळं विणायला सुरुवात केली. परिसरातील खबऱ्यांना ऍक्टिव्ह करण्यात आलं. साध्या वेशात पोलीस पथक बस स्थानकांवर तैनात झालं, आणि एक एक धागा जोडत पोलिसांनी आपला तपास सुरू ठेवला. आणि अखेरीस पोलिसांच्या मेहनतीला यश आलं. एका खबऱ्यानं पोलिसांना कोमलची माहिती दिली. ती दिसायला सुंदर असली तरी तिचं वागणं संशयास्पद आहे, आणि ती वारंवार पाथर्डी बस स्थानकात येत असते, अशी माहिती पोलिसांना मिळाली. कोमलचा चेहरा रील स्टार म्हणून अनेक लोकांना माहित होता, त्यामुळे तिची ओळख पटवणं पोलिसांना सोपं गेलं. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने पाथर्डी बस स्थानकात सापळा रचला. पोलीस साध्या वेशात आजूबाजूला दबा धरून बसले होते, आणि कोमल नेमका त्याच ठिकाणी चोरी करण्याच्या उद्देशाने आली. संधी मिळताच पोलिसांनी कसलाही विलंब न करता तिला जागेवरच ताब्यात घेतलं. या रील स्टारला असं अचानक पोलीस पकडतील याची तिने कधी कल्पनाही केली नसेल. मंडळी, पोलिसांनी कोमलला स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणलं, आणि तिच्या पद्धतीने चौकशी करायला सुरुवात केली. काही वेळातच कोमल पोपटासारखी बोलू लागली. तिने आपण केलेल्या सर्व चोऱ्यांची कबुली दिली. शौक आणि गरज पूर्ण करण्यासाठी चोरी करत असल्याचं तिने सांगितलं. तिच्या डोळ्यात आता ग्लॅमरस नव्हता, तर पकडले गेल्याची भीती होती. मंडळी, इथेच तिने आणखीन एक मोठा खुलासा केला. तिने सांगितलं की मी हे सगळं एकटी करत नाहीये. माझा प्रियकर सुजित राजेंद्र चौधर हा माझ्यासोबत होता. सर्व चोरीचा माल आपण सुजितकडेच देत होतो, आणि तो सध्या शेवगाव येथे आहे. ही महत्वाची माहिती तिने पोलिसांना दिली, आणि कोमलने दिलेला हा डिटेल या प्रकरणाचा महत्वाचा दुवा ठरला. मंडळी, कोमलने दिलेल्या माहितीनुसार पोलीस पथकानं कोणताही वेळ न घालवता तत्काळ शेवगावच्या दिशेनं धाव घेतली.
जिथे सुजितला शोधून काढण्यात आलं आणि त्यालाही अटक करण्यात आलं। अशा प्रकारे ही ग्लॅमरस असलेली बंटी बबलीची जोडी पोलिसांच्या जाळ्यात अडकली आणि त्यांच्या गुन्हेगारीच्या खेळाचा अंत झाला। या बंटी बबलीच्या जोडीकडून पोलिसांनी मोठा ऐवज जप्त केला। तब्बल 9,35,230 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला। यामध्ये 6.5 तोळे सोन्याचा दागिने, 1.5 लाखांहून अधिक किमतीचा आयफोन 17 प्रो मॅक्स, काही रोख रक्कम आणि इतर मोबाईल फोन यांचा समावेश आहे। याचा अर्थ त्यांनी अनेक मोठ्या चोऱ्या केल्या होत्या। कोमल आणि सुजित विरोधात पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। आता पाथर्डी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करतात। त्यांनी अजून किती चोऱ्या केल्या आहेत, त्यांचा हा गुन्हा किती जुना आहे, या सगळ्याचा तपास पोलीस करत आहेत। दिसायला देखणी असूनही चुकीच्या सवयी आणि चुकीच्या प्रेमापोटी एका रील स्टारचं आयुष्य गुन्हेगारीत कसं संपलं याचं हे एक ज्वलंत उदाहरण आहे। मंडळी, ही घटना आपल्याला एक मोठा धडा शिकवते। सोशल मीडियाचा ग्लॅमर कधी कधी खूप धोकादायक असतो। झटपट पैसा आणि मोठं शौक पूर्ण करण्याच्या नादात माणूस किती वाईट मार्गाला जातो हे त्याला कळतच नाही। तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या पब्लिक कट्टा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।